सर्वांना गुड आफ्टरनून. अरे गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून सर. बर, परत सर्वांना नमस्ते. मी अजिंक्य पवार, जी स्वदेश फाउंडेशनची प्रशिक्षण टीम आहे ना, त्या प्रशिक्षण टीम मधून मी आलेला आहे. हे काय बनवलंय माहिती आहे? काय आहे? मोठ्याने सांगा बिंदास. सीड बॉल. सीडबॉल बनवलेत ना? ते सीडबॉल काय आहे, ते कशासाठी बनवले, त्याची थोडी मी तुम्हाला माहिती सांगतो. आज तुमच्या शाळेचा पहिला दिवस आहे. या शैक्षणिक वर्षामध्ये पहिला दिवस सुरू होतोय, म्हणून आपण जो इको क्लब डे साजरे करणार आहोत किंवा हा प्रकल्प सुरू करणार आहोत. हा प्रकल्प सुरू करत असताना आजच्या दिवसाची सुरुवात आपण हे सीडबॉल वाटप करून किंवा जे निसर्गामध्ये सीडबॉल टाकून करणार आहोत. जी आपली शाळा आहे ना, त्या शाळेमध्ये मागच्या 15 दिवसापूर्वीच हे बॉल बनवण्यात आले. आणि हे बॉल म्हणजे कसं, समजा उदाहरणार्थ आपण 1 किलो माती घेतली, अर्धा किलो शेणखत घेतलं आणि पाव लिटर पाणी, ओके, आणि त्याचा काय केलं आपण, चिखल केला. आणि चिखल करत असताना छोटे 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 बॉल बनवायला सुरुवात केली. ते छोटे छोटे बॉल बनवत असताना, बॉल बनवतानाच त्याच्यामध्ये जंगली झाडाच्या ज्या बिया असतात, उदाहरणार्थ करंज असेल, अशोका असेल, सिसम असेल, गुलमोहर असेल, अशा बिया आपण त्याच्यामध्ये टाकल्या आणि ते बॉल बनवले. ते साधारणतः 10 ते 15 दिवस चांगले सुकू द्यावे लागतात. आणि सुकल्यानंतर मग आपण ते बॉल कुठे टाकायचे असतात, निसर्गाच्या सानिध्यामध्ये. पण हे आपण कशासाठी बनवतोय किंवा कशासाठी बनवलंय हे तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती? नाही. बरं, मी सांगतो. हे जे आपण बनवलं ना, आता साधारणतः बऱ्यापैकी रस्ते होत आहेत, मोठी मोठी घरं होत आहेत, बिल्डिंग होत आहेत, सिमेंटचे रोड होतात. त्याच्यामुळे गरम खूप होतंय का नाही, तापमान वाढत चाललंय, निसर्गाचा असमतोल. कधी तुम्ही लहानपणापासून बघितलं का उन्हाळ्यात पाऊस पडलेला? नाही. पण ह्या वर्षी पडला ना. त्याचं कारणच ते आहे की आपल्या पृथ्वीवरची झाडं कमी होत चाललीत. आणि झाडं कमी होत चालल्यामुळे काय होतंय, पाऊस कधीही पडतोय, तापमान खूप वाढायला लागलंय, गरम खूप होतंय, ऑक्सिजन लेवल कमी होते. झाडं तोडल्यामुळे जंगलातले प्राणी कुठे यायला लागले, आपल्या घरी यायला लागले, गावामध्ये यायला लागले. मग हे सगळं जर थांबवायचं असेल, वातावरण स्वच्छ ठेवायचं असेल, ऑक्सिजन आपल्याला भरपूर हवा असेल, पाऊस वेळेवर पाहिजे असेल, चांगल्या प्रमाणात पाऊस पाहिजे असेल, तर आपण काय केलं पाहिजे? सगळ्यांनी झाडे लावले पाहिजेत आणि झाडे जगवले पाहिजेत. म्हणून त्याचाच पहिला एक हा छोटासा उपक्रम म्हणून आपण काय करतोय, सीडबॉल बनवतोय. आणि ते सीडबॉल आपण कुठे टाकतोय, निसर्गाच्या सानिध्यात टाकतोय. टाकायचे का? हो. नक्की? हो. तुम्ही तयार आहात? हो. चला मग सीडबॉल टाकायला जाऊया.